अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण पुण्यातील वामनराज प्रकाशनचे पुस्तक वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य दादांनी लिहिलेले साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. हे पुस्तक आपल्या सर्व साधकांना अत्यंत मोलाचे असे आहे. त्यात साधकांनी प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरे आलेली आहेत. प्रश्न असा: व्यभिचारी भक्तीचा अर्थ काय? उत्तर: पूर्वजन्मात आपली ज्या देवतेची उपासना झालेली असते त्याच देवतेविषयी या जन्मातही ओढ वाटते आणि तिचीच उपासना जास्त मनपूर्वक होते. तिच्याबद्दलच जास्त प्रेम वाटते. तसे पाहिले तर सर्व देव हे एकाच श्री भगवंतांची रूपे आहेत. तसेच सगळे संत महात्मे हेही त्या एकाच श्री भगवंतांची रूपे आहेत. पण ज्याचा जेथे ऋणानुबंध असतो त्याला तेथेच बरे वाटते, म्हणून तो तेथेच आकर्षिला जातो. जेथे बरे वाटते तेथे शरण जावे. पण त्याचबरोबर शास्त्रांनी असेही सांगितले आहे की एकच गोष्ट सातत्याने निष्ठेने करावी. अनेक गोष्टी एकदम करायला गेलात तर तो भक्तीमधला किंवा उपासनेतला व्यभिचार होतो. माऊलींनी 13व्या अध्यायात त्याचे सुंदर वर्णन केले आहे. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाची होये, उदसी म्हणे माये तुझ्याची ओ दुर्गे. पाठी सोमवार पावे आणि बेलेशी रिंगा धावे, ऐसा एकलाची अवधे जोगावी जो. अशी रोज उठून नव्या देवाची उपासना केव्हा केव्हा तर सकाळी एकाची संध्याकाळी दुसऱ्याची असे जो करतो त्याच्याबद्दल श्री भगवंत म्हणतात की माझी मूर्ती निफजवी ते घराचे कोणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जाय. जर अशी स्थिती असेल तर तो भक्त म्हणून योग्य नाही, ती व्यभिचारी भक्ती होईल. आपण जर एक साधना प्रणाली स्वीकारली असेल, एका परंपरेला शरण गेलो असू, त्या परंपरेची कृपा ही आपल्यावर झालेली असेल तर आपण तेच निर्धाराने केले पाहिजे. जर आपण घरी सद्गुरूंचा फोटो लावून ठेवत असू आणि तरीही 17 ठिकाणी हा महात्मा तो महात्मा करत फिरत असू तर तोही साधन मार्गातला व्यभिचारच होय. परमार्थात आपण जे काही करणार असू ते करण्यापूर्वी 1000 वेळा तरी विचार करून मगच काय ते ठरवावे. पण एकदा काही उपासना व्रत स्वीकारल्यावर मात्र नेमाने तेच करीत राहावे, मग त्यास कसलेही फाटे काढू नयेत. बरेचदा साधक असे विचारतात की आम्हाला सकाळी अमुक अमुक जप करावास वाटतो आणि दुपारी अमुक अमुक. असे कितीही जप करायला काहीच हरकत नाही, पण त्यापासून धड फलप्राप्ती मात्र होणार नाही. परमपूज्य श्री मामा सांगायचे की समजा एके ठिकाणी तुमच्या ओळखीचे 10-12 पैलवान बसले आहेत. तुम्ही त्यांच्या जवळून जात असताना एखादा गावगुंड तुम्हाला मारायला आला आणि तुम्ही सर्वांच्याच नावाने हाका मारत वाचवा वाचवा असे ओरडू लागलात, तर मग त्यांच्यापैकी एक तरी तुमच्या मदतीला धावून येईल का? पण जर एकाचेच नाव घेऊन कळवळून हाक मारली तर मात्र तो नक्कीच धावून येईल आणि तुम्हाला वाचवेल. तसेच देवतांचेही होत असते. रात्रंदिवस सगळ्यांच्याच नावाने साहो फोडत राहिलात तर आपल्या आयत्या वेळी एकही देवता धावून येणार नाही. प्रत्येक देवता असाच विचार करी की हा जर दुसऱ्यांना हाका मारत आहे तर आपल्याला जाण्याचे काहीच कारण नाही. असे घडल्यामुळे कोणाचीच नीट मदत मिळणार नाही. म्हणून साधक जर कोणाही एकाचीच उपासना निश्चितपणे करीत असेल तर त्याला ती उपासना नक्कीच फळते. माऊली म्हणतात की तपे विण दैवत दिसल्या विण प्राप्त, बुजे विण हित कोण सांगे. प्रत्येक देवतेला उपासनेने तपानेच प्रसन्न करून घ्यावे लागते. ते काही सहजासहजी होत नसते. म्हणून आपल्याला जे रुचते ते निष्ठेने श्रद्धेने करावे आणि तेही चिकाटीने.
सातत्याने अखंड करावे, नियमाने करावे, म्हणजे त्यातून योग्य काळी योग्य असे फळ प्राप्त होते. प्रश्न: श्री मच्छंकराचार्यांनी पंचायतन पूजेचा पुरस्कार का केला? उत्तर: आचार्यांनी पंचायतन पूजा आग्रहाने सांगितली आहे. सगळ्या देवतांमध्ये 5 प्रमुख ब्रह्मस्वरूप देवता आहेत आणि त्यांचे वेगळे वेगळे देवतांमध्ये 5 प्रमुख ब्रह्मस्वरूप देवता आहेत आणि त्यांचे वेगळे वेगळे संप्रदाय भारतात त्या काळी होते. सध्या त्यापैकी गाणपत्य संप्रदाय कमी होत गेलेला आहे आणि सौर संप्रदाय तर जवळजवळ शिल्लकच नाही. त्याचे फारच थोडे उपासक उरलेले आहेत. पण शाक्त, शैव आणि वैष्णव या संप्रदायांचे मात्र भरपूर उपासक जगभर आहेत. त्या काळी या सर्व संप्रदायांमध्ये परस्पर हाडवैरच होते. या संप्रदायांच्या उपासकांचा आपापल्या संप्रदायाबद्दलचा कडवा अभिमान इतका वाढलेला होता की वैष्णव असेल तर तो शैवाचे तोंडही पाहणार नाही आणि शैव असेल तर तो वैष्णवाची सावलीही पडू देणार नाही. दक्षिणेमध्ये तर एवढा वेडाचार वाढलेला होता की वैष्णव उभे गंध लावीत आणि शैव आडवे गंध लावीत. अजूनही दक्षिणेकडील मंदिरात जाल तेव्हा तुम्ही बघाल की शैव सरळ नमस्कार न घालता आडवा घालतात. अगदी वैष्णवांनी घर उभे सारवायचे, शैवांनी आडवे सारवायचे येथपर्यंत त्या कल्पना पोहोचलेल्या होत्या. समजा एखादा आडवे सारवतो आहे असे गृहीत धरले तरी सारवण्याच्या दिशेने त्याचे तोंड झाल्यास ते सारवणे उभेच नाही का होणार? पण हा तत्वचिंतनाचा कुठलाही भाग त्यांच्यामध्ये नसतो. अशा सगळ्या सांप्रदायिकांमध्येही एकजूट व्हावी, सामंजस्य वाढावे म्हणून आचार्यांनी पंचायतन पूजा पुरस्कृत केली. त्यात आपले जे इष्ट दैवत असेल ते मधोमध येईल. इतर 4 देवता बाजूला क्रमाने येतील. पण त्या निमित्ताने सर्वांचीच ब्रह्मस्वरूप म्हणून पूजा होते. या 5ही प्रमुख देवतांमध्ये भेद मानला जाऊ नये म्हणूनच पंचायतन पूजा सुरू झाली होती. पुढे आचार्यांनी केलेल्या पंचायतन पूजा प्रसारामुळे तो भेदभाव फार मोठ्या प्रमाणात कमी झाला. आज आपल्याला फारच थोड्या ठिकाणी असा भेदभाव शिल्लक राहिलेला दिसतो. याचे सर्व श्रेय आचार्यांच्या अथक प्रयत्नांनाच द्यायला हवे. प्रश्न: श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची संप्रदाय परंपरा आणि नाथ संप्रदायाची परंपरा या 2 वेगवेगळ्या आहेत का? उत्तर: खरे म्हणजे या दोन्ही परंपरा वेगळ्या नसून मुळात एकच आहे. त्या एकाच संप्रदायाच्या 2 शाखा आहेत. भागवत संप्रदाय, दत्त संप्रदाय, एकाच नाथ संप्रदाय हे सगळे मूळतः एकच आहेत. त्यांच्यातले भेद हे केवळ शाखा परत्वे झालेले असून त्या सगळ्या शाखा परमपूज्य श्री मामांपाशी परत एकत्र झालेल्या आहेत. असे जसे एकाच नदीचे 4 प्रवाह व्हावेत आणि ते परत एकत्र येऊन त्यांची पुन्हा एक नदी व्हावी, तसे परमपूज्य श्री मामांच्या परंपरेतही 4 संप्रदाय प्रवाह एकवटलेले आहेत. प्रश्न: मला स्वप्न दीक्षा झाली आहे, त्यातही शक्तिपात दीक्षा झाली आहे, तर मी काय करावे? उत्तर: स्वप्नाद्वारे शक्तिपात दीक्षा आपल्याला झाली हे आपले आपणच कसे काय ठरविले? आपल्याला दीक्षा झाल्याचे कसे काय कळले? अशी दीक्षा होण्यासाठी आपण स्वतः काही पात्रता अर्जित केलेली आहे का? असे तर आपल्या मनाच्या खेळांमुळे होऊ शकते ना. हा आपल्या वासनेचा खेळ आहे की खरेच त्या सद्गुरु शक्तीचा खेळ आहे हे कळण्याची जर आपल्या ठिकाणी पात्रता असेल तरच ती दीक्षा झालेली आहे किंवा नाही हे आपण ठरवू शकाल. जर ती पात्रता आपल्यात नसेल तर त्यातला जो जाणकार असेल त्यालाच हे काय आहे असे आपण विचारले पाहिजे. एखाद्या जाणत्या महात्म्याने त्याबद्दल खात्रीने सांगणे आणि आपणच आपल्या मनाने काहीतरी गृहीत धरणे
यात खूपच फरक आहे. मनाच्या आहारी, भावनांच्या आहारी जाऊन परमार्थाचे खूप नुकसान होऊ शकते. याची जाणीव ठेवूनच आपण चालले पाहिजे. प्रश्न: निर्गुणात सगुणाचा अनुभव येत नाही, पण सगुणात निर्गुणाचा अनुभव येतो, असे महात्मे कसे काय म्हणतात? उत्तर: हा केवळ अनुभवाचा प्रांत आहे, शाब्दिक खेळांचा नाही. यामुळे हे अनुभवास पाहावे. केवळ शब्दांनीच सांगायचे झाले तर हेच पाण्यात बर्फ नसला तरी बर्फात पाणी असते असे सांगता येईल. प्रश्न: महाभारत युद्धकाली उपस्थित अनेक महापुरुष वेगवेगळ्या देवतांचेच अंश होते असे म्हणतात. हे बरोबर आहे का? धृतराष्ट्र, अश्वत्थामा, शकुनी हे देखील देवता अंश होते काय? उत्तर: होय. धृतराष्ट्र हंस देवतेचा अंश, शकुनी द्वापारयुग देवतेचा अंश आणि अश्वत्थामा शिव अंश असे या संदर्भात महर्षी वेदव्यासांनी सांगितलेले आहे. प्रश्न: काही माणसे कधी देवासारखी तर कधी पशूंपेक्षाही नीचपणे वागताना दिसतात, असे का? उत्तर: जेव्हा मनुष्य हा सद्विचारांच्या प्रभावाखाली असतो तेव्हा तो दैवी गुणांना धरून वागतो, पण जेव्हा तो वासनांच्या आहारी जाऊन केवळ शरीराचाच विचार, स्वतःचाच विचार करू लागतो तेव्हा प्रसंगी पशुलाही आपल्या वर्तनाने लाजवतो. प्रश्न: श्री भगवंतांचे अवतार किती प्रकारचे आहेत? उत्तर: गर्गसंहितेत व विविध पुराणांमध्ये याविषयी वेगवेगळी गणना केली दिसते, पण साधारणतः 4 प्रकारचे अवतार वर्गीकरण मानलेले पाहिजे. 1. उत्थानाधीन, 2. कार्यार्थ, 3. उपासनार्थ आणि 4. भक्त्यधिकरण. वैकुंठादी लोकांची प्राप्ती होऊनही काहीतरी प्रबल उत्थान कारणाने जन्म होणे हाच प्रथम उत्थानाधीन अवतार होय. इंद्र वगैरे देवता विशेष याचीच उदाहरणे होत. या सृष्टीची जगाची शास्त्राप्रमाणे व्यवस्था लावण्यासाठी जे अवतार होतात त्यांना कार्यार्थ अवतार असे म्हणतात. जसे मनु आदी ऋषीगण देवतांच्या मनुष्यांच्या उपासनारूप प्रार्थनेने उपासनेकरता जे अवतार होतात ते उपासनार्थ अवतार होत. जसे नरसिंह, श्रीराम वगैरे. भक्तांच्या समवेत प्रेमक्रीडा करण्यासाठी स्वेच्छापूर्वक किंवा सहज लीलेने जो अवतार होतो तो भक्त्यधिकरण अवतार असतो. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण. या 4ही अवतार प्रकारांपैकी 3ऱ्या आणि 4थ्या प्रकारांचे अवतार हे विशेष विग्रहवान